दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेकडून विरोध केला गेलाय। नाफेडचा कांदा दिल्लीला नव्हे परदेशात पाठवा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आलेली आहे। कांद्याला सध्या बाजारभाव मिळत असतानाच नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीसह इतर बाजारपेठांमध्ये पाठवला जातोय। या निर्णयाला येवल्यामध्ये शेतकरी संघटनेनं विरोध दर्शवला। आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतात, बघूया। काय सांगाल की कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करताय सरकार? आज नाफेडने जो कांदा आपला खरेदी केलेला मार्केटमध्ये आणून शेतकऱ्यांचे भाव पाडण्याचा जो उद्योग केला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। शेतकऱ्यांना 2 रुपये मिळायची वेळ आली तर सरकार ते कांद्याचे भाव पाडण्यासाठी, शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी उद्योग करतं। पहिल्यापासून नाफेड हे शेतकऱ्याचं नाही, हेच आमचं संघटनेचं म्हणणं आहे। नाफेड हे शेतकऱ्यांचे भाव पाडण्याची यंत्रणा आहे। ऊसाला साखरीचे भाव वाढले आणि म्हणून साखरेचे भाव वाढले, सगळीकडे बोंब व्हायला लागली, पण शेतकऱ्याला काय मिळालं? शेतकऱ्याचा ऊस तर गेलेला आहे, त्याला बोनस द्या ना। शेतकऱ्याला जर याचा फायदा द्यायचा असेल तर बोनस दिला पाहिजे। आणि कांदे मागच्या वर्षी नुकसान झाली, यावर्षी उत्पादन कमी आलेलं आहे। थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्याला कांदा 2 रुपये मिळायचे तर ते सुद्धा सरकारने हिरावून घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। सरकारने साखरेचे दर वाढवू नये आणि साखरेचे दर जर वाढवत असेल तर शेतकऱ्याच्या सुद्धा ऊसाला योग्य भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। एकूणच बघितलं तर लासलगाव येथे जे दिल्लीला जाणारा जो मालगाडी उभी आहे ती उभी करण्यात आली, रद्द करण्यात आल्याची माहिती येते। मात्र अशा प्रकारे ही गाडी तिथे उभी करण्यात आली, मात्र ती गनिमी कावण्या देखील पाठवली जाऊ शकते अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात येत आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक।